नमस्कार मंडळी. चला तर आज आपण पोह्यांपासून एक नवीन आणि युनिक अशी जबरदस्त लहान मुलांना सुद्धा आवडेल आणि तुम्हाला सुद्धा आवडेल अशी जबरदस्त रेसिपी घेऊन आलेली आहे. तर ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते, त्यामुळे ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. खूप छान होते आणि चवीला म्हणाल तर एकदम जबरदस्त टेस्टची ही रेसिपी तयार होते आणि तुम्ही मुलांना सुद्धा ही रेसिपी बनवून देऊ शकता. बनवायला अगदी सोपी आहे आणि खायला एकदम टेस्टी. तर चला, उकळत्या पाण्यामध्ये आपण इथे पोहे टाकून गॅस बंद केलेला आहे. 5 मिनिटे गरम पाण्यामध्ये पोहे ठेवायचे. तर तुम्ही पाहू शकता इथे छान असे आपले पोहे जे आहेत ना ते फुललेले आहेत. आता याला आपल्याला पाण्यामधून वेगळं करून घ्यायचं आहे. तर इथे मी पुरणाच्या चाळणीवरती पोहे जे आहेत ना ते असे पांगून ठेवणार आहे, जेणेकरून त्यामध्ये असलेलं एक्स्ट्राचं पाणी जे आहे ना ते खाली जाईल. तर आपल्याला इथे पोह्यांमध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही. त्यामुळे पोह्यांमधलं आपल्याला संपूर्ण पाणी जे आहे ना ते असंच निथळून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला जो पदार्थ बनवायचा आहे ना तो अजिबात ऑइली होत नाही. तर पहा, आपण यामधलं एक्स्ट्राचं पाणी निघण्यासाठी पोहे असे पातळ थर लावून घ्यायचं आहे. मध्यभागी तुम्ही असं मोकळंच ठेवायचं, म्हणजे साईडच्या पोह्यांमधलं पाणी जे आहे ना ते मध्ये येतं आणि न कोणता ते खाली म्हणजे निथळल्या जातं. आता इथे पहा, पोहे चांगले थंड झाले. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जसे वाटतील तसे वाटून घ्यायचे आहे. खूप बारीक प्युरी पाणी वगैरे अजिबात वापरायचं नाही. तर फक्त आहे तसे आपल्याला पोहे वाटून घ्यायचे. आता मी इथे हे पोहे वाटून घेतलेले आहेत आणि आता आपण हे पोहे काढून घेतोय. तर खरंच खूप जबरदस्त पदार्थ आहे. त्यामुळे रेसिपी स्किप करू नका, सोडून जाऊ नका. रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ खूप मोठा नाही, अगदी 5-6 मिनिटाचा व्हिडिओ आहे. तर इथे आपण 2 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत. आता ते सुद्धा यावरती असे किसून घालायचे. तुम्ही क्रश करून सुद्धा घेऊ शकता, पण किसून घातले ना की एकसारखं आपल्या ह्या पदार्थाला बाइंडिंग येतं आणि पदार्थ तेलकट होत नाही. सर्वात महत्त्वाचं कारण. त्यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, लाल तिखट आणि हळद. यामध्ये साहित्यसुद्धा अगदी मोजकं लागतं. कोथिंबीर घातलेली आहे आणि आता आपल्याला हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे सुरुवातीला तर मिक्स करून घेते. यामध्ये आपल्याला आणखीन एक पदार्थ ॲड करायचा आहे. पण सुरुवातीला आपण इथे बटाटा व पोहे जे आहेत ना ते एकत्रित मिक्स करून याचा उंडा तयार करूया. म्हणजे याला एकसारखं मिक्स करून घेऊया. कारण आपली खरी तर बटाटा आणि पोहे याची टेस्ट या पदार्थाला जबरदस्त येते. तर इथे पहा, हे सर्व मिक्स करून घेतलं. आता बाइंडिंग येण्यासाठी आहे ना इथे मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. तुम्ही ना कुठलाही तळणीचा पदार्थ बनवत असताना तांदळाच्याच पिठाचा वापर करायचा, कारण तांदळाच्या पिठापासून बनवलेला पदार्थ तेलकट होत नाही. जसं की कॉर्नफ्लॉवर जरी पदार्थामध्ये घातलं ना तरी कॉर्नफ्लॉवरने पदार्थ तेलकट होतात. तरी त्या हाताला तेल लावून छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला पहा, वरतून जे आपलं म्हणजे क्रम कोट करायचं आहे ना, त्यासाठी इथे मी मक्का पोहे असे प्लस मोडवरती मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून असं जाडसर त्याला वाटून घेतलेलं आहे. यामुळे आपले कटलेट जे आहे ना ते आणखीनच छान होतात. चला, तुम्हाला पदार्थाचं नावही कळलेलं आहे. तर आज आपण मस्त कुरकुरीत आणि कमी तेलकट खुसखुशीत असे कटलेट कसे बनवायचे तेही पोह्यापासून ते पाहतोय. नेहमी पोहे खाऊन कंटाळा आला तर असे कटलेट तुम्ही नक्की ट्राय करा. खूप जास्त जबरदस्त चवीचे लागतात. तर पहा, आपल्याला इथे स्लरी तयार करून घ्यायची आहे. स्लरी तयार करण्यासाठी सुद्धा इथे 2 चमचे तांदळाचं पीठ वापरा. तुम्हाला जेवढ्या प्रमाणात पदार्थ बनवायचा आहे त्या हिशोबाने. तर इथे पहा, आपण 4 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून याची स्लरी तयार करून घ्यायची आहे. स्लरी आपल्याला दुधाप्रमाणे करायची आहे. खूप घट्ट अजिबात ठेवायची नाही. सुरुवातीलाच खूप पाणी घातलं तर आपल्याला व्यवस्थित यामधल्या गुठळ्या मोडता येणार नाहीत, म्हणून मी इथे पाणी थोडं घालून याची स्लरी तयार करून घेतलेली आहे. पण अगदी दूध जसं असतं ना तशा प्रकारे आपल्याला ही स्लरी हवी आहे. तर इथे दुधाप्रमाणे स्लरी तयार झाली, पीठही छान तयार झालेलं आहे. सर्व आपली पूर्वतयारी झाली की लगेचच आपल्याला आता कटलेट बनवायला घ्यायचे आहे. कटलेट बनवणं ना अगदी सोपं आहे, खूप अवघड अजिबात नाही. तर पहा, अगदी हातावरती तुम्ही सहज याला आकार देऊ शकता. दोन्ही कडा दाबून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने छान असा त्याला आकार देऊन घ्यायचा. तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही इथे कटलेट बनवू शकता. कटलेट आता गोल आकाराचे, चपट्या आकाराचे, सगळ्या प्रकारचे बनवले जातात. पण हा प्रकार मी तरी कुठेही पाहितला नाही
पण हा माझ्याकडे मी बनवलेला आहे पहिल्यांदाच पोह्यापासून कटलेट. तर आता हे कटलेट खायलासुद्धा तितकेच टेस्टी होतात. तर चला इथे आता कटलेट आपले बनवून तयार झालेले आहेत. स्लरीमध्ये अगोदर आपल्याला डीप करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला मका पोह्याच्या म्हणजे कोटिंगमध्ये टाकायचे आहे. तर पहा इथे आपण स्लरीमध्ये अगोदर बुडवून घेतोय. स्लरी पूर्ण त्याला अशी वरतून लावून घ्यायची आहे. त्यानंतर स्लरीमधून अगदी असं निथळून त्याला बाजूला काढायचं. त्यानंतर इथे आता आपल्याला क्रमकोट करून घ्यायचं आहे. तर छान असं क्रमकोट आपण करून घेतोय. तर तुम्ही पाहू शकता आणि मका पोह्याचं क्रम कोटिंग केल्यामुळे ना खरंच हा पदार्थ आणखीनच खुसखुशीत होतो. तर पहा याच पद्धतीने सर्व याला आपण आता क्रम कोटिंग करून घेतलेलं आहे. तर इथे क्रम कोटिंग तयार झालेलं आहे. आता मस्त कटलेट तयार झालेत. असेच खावे की काय इतके सुंदर दिसत आहेत. पण इथे मी तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे, चेक करायचं. आता मी तर इथे चेक केलं, तुम्हाला सुद्धा करायचं आहे. नाहीतर तुमचे कटलेट जे आहेत ना तेलकट होऊ शकतात. त्यामुळे कडकडीत गरम तेलामध्ये आपल्याला कटलेट सोडून घ्यायचे. सुरुवातीला याला झाऱ्या चमचा न लावता आपल्याला अशा पद्धतीने ते हलवून थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे. 2-3 मिनटं चांगले फ्राय झाले की ते कुरकुरीत होतात आणि मग झाऱ्या त्यामध्ये जात नाही आणि मग आपले कटलेट जे आहेत ना ते अजिबात तेलकट होत नाहीत, शिवाय ते एकदम कुरकुरीत होतात. तर पहा आता आपल्याला हे आलटून पलटून सगळ्या बाजूने एकदम कुरकुरीत होईपर्यंत हे तळून घ्यायचे आहे. याला तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो, कारण हा पदार्थ आतपर्यंत खुसखुशीत होण्यासाठी तळायला वेळ लागतो. तर आता हे सर्व पलटवून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता आणि कलर तर इतका जबरदस्त आणि सुरेख असा आलेला आहे. तर तुम्ही आता पाहू शकता इथे अगदी चांगले छान डार्क कलरवरती फ्राय झालेले आहेत आणि एकदम कुरकुरीत अगदी असे झाऱ्यावरती घेतले ना तरी ते म्हणजे असे खुसखुशीत दिसत आहेत. मस्त असे खुसखुशीत आपले कटलेट रेसिपी तयार झालेली आहे. तर उकळत्या पाण्यामध्ये पोहे घालून झटपट हे कटलेट तुम्ही सुद्धा बनवा आणि रेसिपी कशी झाली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. कारण तुम्ही रेसिपी पाहता पण कमेंट करायला विसरून जाता, कधी लाईकही करायला विसरून जाता. त्यामुळे लाईक आणि कमेंट तरी नक्की करा, कारण पुढील रेसिपी बनवण्यासाठी असा उत्साह आला पाहिजे. तर चला रेसिपी तर मस्तच झालेली आहे. तुम्हाला आवडली असेल अशी आशा करते. रेसिपी आवडली असल्यास जास्तीत जास्त परिवारासोबत शेअर करा आणि तसेच चॅनलवरती नवीन आहात आणि सबस्क्राईब केलं नाही तर लगेच सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.